नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, जो आपल्या घरांशी आणि पर्यावरणाशी थेट जोडलेला आहे, म्हणजे बांधकामामध्ये टाकाऊ वस्तूंचा वापर. आपल्याला माहितीच की पारंपरिक बांधकाम पद्धतींमध्ये नैसर्गिक संसाधनांचा खूप वापर होतो आणि प्रचंड कचरा पण निर्माण होतो. अगदी बरोबर. आणि विशेषतः आपलं जे शहरीकरण वाढतंय ना, त्यामुळे ही समस्या अधिकच गंभीर होत चालली आहे. म्हणूनच आज आपण टाकाऊ वस्तूंपासून बांधकाम, शाश्वत भविष्याचा पाया या लेखातील काही माहितीच्या आधारे यावर जरा सखोल चर्चा करूया. हो, आपला उद्देश हा आहे की कसं आपण पारंपरिक पद्धतींच्या पलीकडे जाऊन या टाकाऊ वस्तूंना कचरा न मानता, काय म्हणतात त्याला, मौल्यवान संसाधनांमध्ये बदलू शकतो हे समजून घेणं. हं. यात दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत असं वाटतं. पुनर्वापर म्हणजे रिसायकलिंग आणि अपसायकलिंग. पुनर्वापर म्हणजे टाकाऊ वस्तूंवर प्रक्रिया करून त्यापासून नवीन वस्तू बनवणे, बरोबर? म्हणजे जुन्या काँक्रीटचा चुरा करून पुन्हा वापरण्यासारखं. हो, अगदी. आणि अपसायकलिंग म्हणजे त्या वस्तूला थोडासा बदल करायचा किंवा आहे तशीच वापरायची, पण अधिक चांगल्या किंवा जास्त मूल्याच्या कामासाठी. जसं तुम्ही पाहिलं असेल, जुने टायर्स वापरून मजबूत भिंती बनवतात. अच्छा. या दोन्ही पद्धतींचा मूळ उद्देश आहे बांधकाम क्षेत्रात एक वर्तुळाकार अर्थव्यवस्था, म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमी आणणं. म्हणजे वस्तू आणि साहित्य जास्तीत जास्त काळ वापरात ठेवणं, त्यांचं मूल्य टिकवणं आणि शेवटी त्यांना पुन्हा वापरण्यायोग्य बनवणं. हे ऐकायला तर खूपच आश्वासक वाटते. मग प्रत्यक्ष बांधकामात कोणत्या प्रकारच्या टाकाऊ वस्तू वापरल्या जातात? सुरुवात प्लास्टिक बाटल्यांपासून करूया का? कारण त्यातच सगळीकडे दिसतात. नक्कीच. प्लास्टिक बाटल्यांचं काय आहे, त्यात वाळू किंवा माती घट्ट भरली की त्या विटांसारख्या वापरता येतात. विशेषतः कमी खर्चाची घरं किंवा आपत्कालीन निवारे बांधण्यासाठी हा एक उत्तम आणि खरंच स्वस्त पर्याय आहे. अरे वा. इतकंच नाही तर बाटल्यांचे तुकडे करून प्लास्टिकचे टिकाऊ लाकूड बनवतात, छताचे पत्रे किंवा फरशाही बनवतात. इन्सुलेशनचा फायदा पण मिळतो त्यातून. अविश्वसनीय. म्हणजे आपण ज्या सहज फेकून देतो त्या बाटल्या चक्क घर बांधायला उपयोगी पडू शकतात. आणि जुन्या टायरचं काय? त्याचा वापर मी पाहिलाय अर्थशिप घरांमध्ये. हो, अर्थशिप्समध्ये खूप वापरतात. टायर्समध्ये माती दाबून भरली की त्यापासून अत्यंत मजबूत आणि टिकाऊ भिंती किंवा घराचा पाया तयार करता येतो. आणि विशेष म्हणजे अशा भिंती भूकंपरोधक असल्याचंही दिसून आलंय. अच्छा. शिवाय टायरचे तुकडे करून रस्ते बांधणीत वापरतात, म्हणजे रबराइज्ड डांबर म्हणून किंवा कॉन्क्रीटमध्ये मिसळून. रस्त्यांचं आयुष्य वाढतं त्याने. प्लास्टिक आणि टायर झालं. आणखी एक सहज उपलब्ध टाकाऊ वस्तू म्हणजे काच. या काचेच्या बाटल्यांचं किंवा तुकड्यांचं काय करता येतं? काचेचा चुरा करून त्याला कलेट म्हणतात. तो वाळू किंवा खडीऐवजी कॉन्क्रीट किंवा डांबरामध्ये सहज मिसळता येतो. याने काय होतं, नैसर्गिक वाळू आणि खडीची बचत होते. बरोबर. आणि याशिवाय काचेचे तुकडे सजावटीसाठी किंवा मग ग्लास वूल म्हणून उत्तम थर्मल इन्सुलेशनसाठी पण वापरले जातात. आणि अजून एक महत्त्वाचा पुनर्वापरित घटक म्हणजे RCA, रिसायकल्ड कॉन्क्रीट ॲग्रिगेट, पुनर्वापरित कॉन्क्रीट. याबद्दल थोडं अजून सांगाल का? कारण जुन्या इमारती पाडल्यावर प्रचंड कॉन्क्रीटचा कचरा निघतो. अगदी. जुन्या बांधकामामधून निघालेलं कॉन्क्रीट फोडून त्यावर व्यवस्थित प्रक्रिया करून त्यातली घाण वगैरे काढून ते नवीन कॉन्क्रीटमध्ये नैसर्गिक खडीऐवजी वापरलं जातं. हाच RCA. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे नैसर्गिक खडीसाठी डोंगर पोखरण्याची गरज कमी होते आणि कचऱ्याची विल्हेवाट लागते. पण मग मोठ्या प्रकल्पांमध्ये याचा वापर कितपत विश्वासार्ह ठरतो? म्हणजे त्याची गुणवत्ता, ती प्रत्येक वेळी कशी तपासायची? कारण मूळ कॉन्क्रीट तर वेगवेगळ्या दर्जाचं असू शकतं, नाही का? हो, हा अगदी योग्य मुद्दा आहे. RCAची गुणवत्ता ही मूळ कॉन्क्रीट कुठलं होतं आणि त्यावर प्रक्रिया कशी केली यावर अवलंबून असते. कधीकधी काय होतं, RCA जास्त पाणी शोषून घेतं, ज्यामुळे नवीन कॉन्क्रीटच्या मजबूतीवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच कोणतीही टाकाऊ वस्तू बांधकामात वापरायची असेल तर तिचे भौतिक, रासायनिक, यांत्रिक गुणधर्म तपासणं खूप महत्त्वाचं आहे. सुरक्षितता आणि टिकाऊपणासाठी या चाचण्या आवश्यकच आहेत. या व्यतिरिक्त आणखी कोणत्या टाकाऊ वस्तू उपयोगी पडू शकतात? अरे, बऱ्याच आहेत. उदाहरणार्थ, वीज केंद्रांमधून निघणारी राख म्हणजे फ्लाय ॲश, ती सिमेंटला पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात वापरली जाते आता. शेतीतील कचरा जसा पेंढा किंवा भुसा वापरून विटा किंवा पॅनल्स बनवता येतात. अच्छा. जुन्या कपड्यांपासून किंवा कापड उद्योगातील कचऱ्यापासून उत्तम इन्सुलेशन मटेरियल तयार होतं. ध्वनी आणि उष्णता दोन्हीसाठी चांगलं.
तसंच लाकडी कचरा वापरून पार्टिकल बोर्ड वगैरे बनवतात. म्हणजे फायदे तर स्पष्ट आहेत. कचरा कमी होतोय, नैसर्गिक संसाधनं वाचतायत, ऊर्जा वाचते, कार्बन उत्सर्जन कमी होतं आणि बांधकामाचा खर्च पण कमी होऊ शकतो. हो, आणि कमी उत्पन्न गटांसाठी स्वस्त घरांची सोय होऊ शकते. बरोबर. निश्चितच हे सगळे पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक फायदे झाले. पण दुसरी बाजू पण आहे. जसं आपण RCA बद्दल बोललो, तसं गुणवत्तेत फरक असू शकतो. कधीकधी या वस्तूंमध्ये हानिकारक घटक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांमध्ये अजून याची पूर्ण स्वीकारार्हता नाहीये आणि अनेक ठिकाणी स्पष्ट कायदेशीर नियम किंवा मानकांची कमतरता आहे. यावर प्रक्रिया करण्यासाठी विशेष इन्फ्रास्ट्रक्चर पण लागतं आणि या वस्तू दीर्घकाळ कशा टिकतील यावर अजून जास्त संशोधनाची गरज आहे असं मला वाटतं. तरीही सध्याची परिस्थिती बघता, म्हणजे हवामान बदल, संसाधनांची कमतरता, कचऱ्याचे वाढते डोंगर आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे SDGs गाठण्याची गरज, या सगळ्यामुळं टाकाऊ वस्तूंपासून बांधकाम करणं हे आता केवळ एक पर्याय नाही राहिलं, तर ती एक गरज बनली आहे. अगदी खरं आहे. ज्याला आपण आज कचरा म्हणून पाहतो तेच उद्याच्या शहरांसाठी आणि आपल्या पायाभूत सुविधांसाठी एक अत्यंत मौल्यवान संसाधन ठरू शकतं. ही एक मोठी संधी आहे जी पर्यावरण वाचवण्यासोबतच आर्थिक विकासाला आणि नवनवीन कल्पनांना चालना देऊ शकते. खरा बदल फक्त टाकाऊ वस्तू वापरण्यात नाहीये, तर बांधकामाची जी संपूर्ण साखळी आहे तिलाच नव्याने बघण्यात आहे. आपण स्थानिक कचऱ्याला स्थानिक संसाधनांमध्ये बदलू शकलो तर वाहतूक खर्च आणि कार्बन उत्सर्जन दोन्ही कमी होतील. ही खरी वर्तुळाकार अर्थव्यवस्था आहे. खरंच हा विचार खूप महत्वाचा आहे. तर आजच्या आपल्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की टाकाऊ वस्तूंचा बांधकामात वापर करणं हे एक व्यवहार्य, आवश्यक आणि खरंच भविष्यवेधी पाऊल आहे. हो, नक्कीच. जाता जाता एक विचार येतो मनात. भविष्यात आपण AI आणि 3D प्रिंटिंग सारखं तंत्रज्ञान वापरून अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या टाकाऊ वस्तूंमधून अचूक आणि मजबूत असे बांधकाम घटक बनवू शकू का, मागणीनुसार? इंटरेस्टिंग. किंवा अजून एक विचार म्हणजे प्रत्येक शहरात किंवा गावात स्थानिक पातळीवरच कचऱ्यावर प्रक्रिया करून, वाहतूक खर्च वाचून, प्रादेशिक अर्थव्यवस्थेला चालना देणारे छोटे उद्योग कसे उभे करता येतील, या दिशेंनी विचार आणि प्रयोग व्हायला हवा.